आयुष्य मोलाचे वेचिले संसारी, आयुष्य मोलाचे वेचिले संसारी, राहू द्या. येऊनी शरीरी हितकाय, येऊन नामासाठी करिता चावटी, शेवटी मसनवटी जाण लागे. गुरुवी नमरती अधोगती जातील, गुरुवी नमरती अधोगती जातील. कशी दया येईल यमधर्मा, येऊन नामासाठी करिता चावटी, शेवटी मसनवटी जाण लागे. अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु, अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु. मने बाळ गुरु बापूजीशी, येऊन नामासाठी करिता चावटी, शेवटी मसनवटी जाण लागे. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू. सुकलम केवलम ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीत गगन सदृशम तत्वमशादि लक्षणम, एकम नित्य विमलमच्छलम सर्वाधि साक्षभूतम, भवार्थित त्रिगुण रहितम सद्गुरुतम नमामि. ध्यानमूलम गुरुमूर्ति, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुवाक्ये, मोक्षमूलम गुरुकृपा. जय जय सद्गुरु कृपा सिंधू, तू करीशी परलोकीचा बोध. सृष्टी अवतार करावया छेदू, जन्म मरणाचा माझे अपराध मोजिता. पिंड ब्रह्मांड न पुरे लिहिता, तू सद्गुरु उदार दाता असता. शिष्य चातका काय चिंता. जय जय सद्गुरु महामेरू, भक्त जनाशी तुझा आधारू. सुखी तारीशी भवसागरू, तुझी या कृपेने जाणीजे. ओम नमो सद्गुरु अपरिमिता, पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता. जगदात्मा जगत भरिता, स्वयं ताता जगद्गुरु. नमन माझे गुरु राया, नमन माझे गुरु राया. महाराज दत्तात्रया, तुमची अवधूत मूर्ती, माझ्या जीवाची विश्रांती. आयुष्य मोलाचे वेचिले संसारी, आयुष्य मोलाचे वेचिले संसारी. येऊनी शरीरी हित काय, येऊन नामासाठी करिता चावटी. शेवटी मसनवटी जाण लागे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग.
ज्ञान भक्ती वैराग्य शिरोमणी आनंद दत्त संप्रदाय भूषण परशास्त्राचे थोर चिंतक परसाधू महाराष्ट्रात नव्हे कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा विविध राज्यामध्ये आनंद संप्रदायाची पताका ध्वज फडकवणारे थोर महान भगवत भक्त संत सम्राट सद्गुरू बाळगीर महाराज आणि त्यांचे पटशिष्य बापूजी पाटील बोळशेकर यांचा गुरु शिष्य संवादात निर्मित झालेला गुणगम्य ज्ञानाचा विषय सांगणारा पहिल्या दिवसाच्या सेवेसाठी अभंग असा आहे, पेढ्यासारखा आहे महाराज. कुणीकडेही त्याला वळवता येते, कुणी पेढा गोडच लागतो तसा. नाम परमनावत नामाचाही विषय आहे, उपदेश परमनावत उपदेशाचाही विषय आहे. आणि विनंती वजा सूचना मनावत सूचना सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. असा सर्वांगीण सर्वाच्या पाठात असणारा सर्वश्रुत असणारा अनंत पाठातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ सद्गुरू समर्थ बाळगीराई सांगतात, मानवी देह प्राप्त झाला आणि मानवी देहाचं ज्याला हित कळत नाही ना, तर मग तो इथं येऊन त्याचा फायदा काय. आयुष्य मोलाचे वेचिले संसारी येऊन शरीरी हित काय. जो आलाय त्याला याच हित कळत नसेल तर तो येऊन सुद्धा या ठिकाणी आलेल्या गणतीत नाही असं महाराज म्हणतात. मग काय करावं महाराज, हा प्रतिप्रश्न बापूजी पाटलांनी बाळगीर स्वामीला केला. त्यावेळेस महाराज सांगतात की काय करावं, ज्या कामासाठी आलो ते काम करावं. त्यावेळेस बापूजी पाटलांनी विचारलं, कोण्या कामासाठी आलो. येऊन नामासाठी करिता चावटी शेवटी मसनवटी जाण लागे. बाळगीराई सांगतात, नामासाठी आलो पण नाम सोडून इतर कार्यामध्ये गुंतलो म्हणून म्हणतात की येऊन नामासाठी. अभंगाच्या द्वितीय चरणातल्या उत्तरार्धातील 2 शब्द वेगळा संदर्भ सांगतात आणि त्याच पूर्वार्धातले 2 शब्द वेगळा संदर्भ सांगतात. ही कला जर जगाच्या पाठीवर असेल तर ही साधू संताची कला आहे महाराज. आम्हाला कीर्तन सांगायचं असेल, कथा सांगायची असेल तर एकावर सांगायचं झालं तर आम्ही बिघडत कुणीकडे जाल काही सांगता येत नाही. पण बापूजी पाटलांनी अशी सांगड घातली, येऊन नामासाठी इतका विषय वेगळा आणि करिता चावटी हे 2 विषय एका चरणाच्या पूर्वार्धामध्ये दोन्ही विषय सांगणारे संत म्हणजे बापूजी पाटील दत्ता प्रभू. येऊन नामासाठी करिता चावटी शेवटी मसनवटी जाण लागे. 2 गोष्टी सांगितल्या आणि उत्तरार्धामध्ये परिणाम सांगितला. लक्षपूर्वक ऐका, 2 गोष्टी सांगितल्या. एक, नामासाठी आलो पण ते करत नाही, एकाच खंडीमध्ये कट केला विषय. आणि ते करत नाही म्हणून काय होतं, शेवटी मसनवटी जाण लागे. पूर्वार्ध चुकला की उत्तरार्ध फिक्स आहे. पूर्वार्ध चुकता कामा नाही कोणीही गोष्टीचा महाराज. पूर्वार्ध म्हणजे आयुष्याचाही पूर्वार्ध असेल. आता वारी करण्यासाठी परमार्थ करण्यासाठी सुद्धा पूर्वार्धच कामाचा असतो. पूर्वार्ध म्हणजे आयुष्याचा पूर्वार्ध. जे काही सुरुवातीचं आपलं आयुष्य आहे हे कामाचं असतं. म्हणून पूर्वार्ध जर चुकला कोणता, येऊन नामासाठी करिता चावटी नामासाठी आलो पण नाम नाही घेतलं तर जन्म वाया जातो म्हणून महाराज सांगतात. बापूजी पाटलांना प्रतिप्रश्न केला, महाराज कुठंच काही करू नका तुम्ही, राहू द्या सगळं परिस्थिती. बापूजी पाटलांनी प्रश्न केला, महाराज येऊन नामासाठी आलो पण नाम कुठं भेटतं बरं, काय बाजारात भेटतं, दुकानात भेटतं, किलोनं भेटतं, पावशेरानं भेटतं, पैसे देऊन भेटतं, सोनं देऊन भेटतं, नेमकं कशानं भेटतं. महाराज म्हणतात, नाम प्राप्त होण्याकरता गुरुवीन मरती अधोगती जातील. नाम प्राप्त करण्याकरता गुरु करावा लागतो, नाहीतर काय होतं, अधोगतीला जातो माणूस. गुरुवीन मरती अधोगती जाती. नुसतं अधोगतीला जात नाहीत
अधोगतीला गेल्यावर 28 प्रकारचे नरक आहेत. तिथं कशी दया येईल यम धर्मा दत्ता प्रभो. महाराज 28 नरक चुकवायचे आहेत. नामासाठी येणं झालंय ना, नामच घ्यायचं आहे, गुरु करायचा आहे. या जगाच्या पाठीवर हे सगळं सूत्र चालवणारा कोण आहे बरं? त्यावेळेस बापूजी पाटलाला सांगितलं की बाबा, या जगाच्या पाठीवर सूत्र चालवणारा माझा देव आहे, त्याला म्हणतात अनाथाचा अनाथ आनंद सद्गुरु. कोण आहे? जे अनाथ आहेत, जे दीन आहेत, जे परदेशी आहेत, त्यांचा नाथ असणारा सद्गुरु आहे. मने बाळ गुरु बापूजी श्री दत्ता प्रभू. अभंगाचा सरळ सरळ अर्थ झाला म्हणजे कीर्तनकार आता कुणीकडे जरी बोलला तरी अडचण नाही, कारण सरळ सरळ अर्थ करून मोकळं झालं ना. आता 5 मिनिटात सरळ सरळ अर्थ करायची पद्धत महाराज केव्हापासून पडली माहित आहे काय? कीर्तनकाराला आजूबाजूला इकडं तिकडं जाऊन कुणीकडे बी येचून खाऊन बोलायला जमावं, म्हणजे सरळ सरळ सुरुवातीला अर्थ करायचा आणि नंतर कुणीकडे मग आता फिरून फिरून कीर्तनामध्ये शेवटला अभंगावर याचं. याच्यासाठी सरळ सरळ अर्थ नसतो. सांगायचं तात्पर्य अभंगाची प्रस्तावना झाले. या कार्यक्रमाचा अल्पशा परिहार तो असा. नयन मनोहर सुंदर कार्यक्रम, डोळ्याचे पारणे फेडणारा, स्वर्गसृष्टीचं दर्शन या मृत्यूलोकामध्ये घडवून आणणारा भव्य दिव्य देखणा सोहळा. नांदेड ते माहूरगड दत्त शिखर मातापूर या ठिकाणापर्यंत जाणारा हा पालखी सोहळ्याचा प्रवास वर्ष 8वे. श्री श्री 1000 महंत अष्टकौशल्य सन्मानित श्री गुरु नारायण गिरीजी महाराज, गुरु बाळगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने, कृपाशीर्वादाने हा चाललेला सोहळा आहे. ही चाललेली गंगा आहे आणि या गंगेमध्ये तुम्हाला सांगतो चाललेले आपण काय आहोत? जलचर आहोत. हा, ही गंगा जाऊन कुठं मिळणार आहे? सागराला मिळणार आहे. आणि या गंगेमध्ये आल्यानंतर आपण जे काही या 84च्या डोक्या खात आहोत ना, त्या सागरामध्ये गेल्यानंतर आपल्याला मुक्तता प्राप्त होणार आहे. सागर कुठं आहे? माहूरगडला सागर आहे आणि पवित्र असणारी ही नदी आहे. आता दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ही जाणारी नदी ही सुद्धा पवित्र आहे. तिथं असणारा सागर याची क्षमता आहे, तो उदार आहे. म्हणजे नदीमध्ये किती पाणी वाहिलंय याची नोंद इथं घेतल्या जाईल, पण सागरामध्ये मोजता येत नाही. किंवा असं झालंय काय हो, सागरालाच पूर आला आणि सागरच बाहेर निघून गेला, असं होते का? होऊ शकत नाही. सांगायचं तात्पर्य, जगाच्या पाठीवर जेवढ्या नदी नाल्या सगळे मिळून या ठिकाणी दरी डोंगरातून सगळीकून मिळून नदीला पोहोचतात आणि नदीला पोहोचल्यानंतर जेव्हा सागराला पोहोचतात ते सामावून जातात. सामावून जाण्याकरता या नदीमध्ये, या पवित्र गंगेमध्ये आपण प्रवास केला. आता राहिला दुसरा मुद्दा. नदीलाही पवित्र करायचं असेल तर महाराज नदीला सुद्धा कुठंतरी पवित्रच व्हावं लागतं. अनंत प्रकारचे पाप धुणारे माणसं नदीमध्ये येतात आणि नदीमध्ये आपलं पाप धुतात. मग त्या नदीनं काय करावं? आता नदीला पवित्र होण्याकरता महाराज म्हणतात, तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्यकाळ, फावया निर्मळ आपणाशी. तीर्थ सुद्धा वाट बघत असतात. कोणाची? साधू संतांची वाट बघत असतात. तीर्थ, आपण तीर्थाकडे जाण्याची वाट बघतो. आपल्याला काशीला जावं वाटतं, आपल्याला नर्मदा परिक्रमा करावी वाटते, आपल्याला गोदावरी नदीचं स्नान करावं वाटतं. पण गोदावरी नदीला, काशीला, नर्मदा मातेला आपली ते वाट बघत नाहीत. ते एखादा संत येतो काय वाट बघतात का? तर पापी येऊन मलिन करतात आणि संत येऊन धुवून काढतात. म्हणून संत साधूच्या सानिध्यामध्ये हा चाललेला प्रवास आहे. अतिशय या ठिकाणी भव्य दिव्य देखणं नियोजन आहे महाराज. पहिला दिवस आजचा प्रवासाचा अतिशय या ठिकाणी सुंदर नियोजनात. दिंडीचं वैभव सांगण्यासारखा मी मोठा नाही आणि आता या ठिकाणी येऊन मी उपदेश करणे एवढाही मोठा नाही महाराज. या ठिकाणचं कीर्तन माझं सांगण्यासाठी नाहीच, शिकून जाण्यासाठी आहे. दत्ता प्रभू. तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली, मनोनी पायी ठेविली डोई. हा, जिथं
मोठ्या मोठ्यांचं डोकं चालत नाही तिथं पिपळकोटच्या महाराजांना डोकं चालू नये. म्हणून कसं आहे, तिथल्या युक्तीची खोली, साधू संतांच्या कृपेची खोली कळू शकत नाही. या ठिकाणी आपण वर्णन करावं एवढं सुद्धा आपल्याकडे महाराज, तेवढं सुद्धा आपली योग्यता पात्रता नाही. त्यासाठी गुरुवर्य बापूजींनी या ठिकाणी हा सोहळा उभा केला. 8वे वर्ष आहे. कितवे? 8वे. जीवनामध्ये 8वा फार महत्वाचा अंक आहे. 8वा जो अंक आहे ना फार महत्वाचा. या 8 मध्ये बऱ्याच गोष्टी घडल्यात. 8 मध्ये बऱ्याच गोष्टी घडल्यात. 8वा कोणाला 8वा? देवाला 8वा. कारण का, या जन्माला आल्यानंतर आपल्याला जायचं आहे म्हणून 8वा वर्ष, 8वे दिवस पहिला. आणि या दिवसाची सेवा करण्याकरता माझ्यासाठी सारख्या पामराला संधी उपलब्ध झाली. त्याबद्दल श्री बापूजींच्या चरणी नमन करतो. झालेली येडी वाकडी सेवा, वाकडी होणार नाही म्हणा, येडी होईल. बोलण्याचा भाग वेगळा आहे. सांगायचं तात्पर्य जे काही जमल तसं या ठिकाणी 2 शब्द साधू संतांच्या कृपेने, जे संत कृपा करतील, साधू कृपा करतील ते बोलण्याचा प्रयत्न करेल. मला काय म्हणायचं ऐका असं मी म्हणणार नाही. आता आपला भोग आणि सहसा मला काय म्हणायचंय तुम्ही ऐका असं वक्त्यानं म्हणू बी नाही. का म्हणू नये? सद्गुरु जोग महाराज आळंदीमध्ये एका मठामध्ये मोठ्या विद्वान कीर्तनकाराचं कीर्तन ऐकायला बसले महाराज. लक्षपूर्वक ऐका. आणि ज्ञानेश्वरीच्या ओळीवरती ते महाराज बोलू लागले. सद्गुरु जोग महाराज ऐकत आहेत. कीर्तनकार कीर्तन करतोय. कीर्तन करत करत कीर्तनकारानं म्हटलं, ऐका मला काय सांगायचं आहे, ऐका मला काय सांगायचं आहे म्हणल्याबरोबर जोग महाराज म्हणले, बुवा थांबा, तुमचं राहू द्या, तुम्हाला काय सांगायचं आहे महत्वाचं नाही, संतांना काय सांगलंय ते सांगा. आता प्रभू सांगायचं तात्पर्य, सद्गुरु आई जसं या ठिकाणी बुद्धी देतील तसं चिंतन करण्याचं आपल्याला संकल्पित वेळेमध्ये चिंतन करायचं आहे. की हा पालखी सोहळा जो आहे, विशेष नाविन्यपूर्ण सांगायचं म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या संख्येने भक्त समुदाय जाणारा सोहळा आहे. या समुदायामध्ये अलोट भक्तांची गर्दी असते महाराज. आता इतके माणसं आहेत, जिकडे जेवालेत तेवढेच, ऐकायला बसलेत तेवढेच, झोपी गेलेत तेवढेच, तिकडे कॅलनाच्या पाण्यानं पाय धुवालेत तेवढेच. सांगायचं तात्पर्य, जिकडं बघावं तिकडं माणसं आहेत, जिकडं बघावं तिकडं वाहन आहेत. एवढी गर्दी, एवढं. आणि नियोजन कसं, अगदी सैनिकी शिस्तीत, अगदी सैनिकी शिस्तीमध्ये नियोजन आहे. कडक निर्बंध आहेत सगळे. एक शीट सुद्धा कुठं आपल्याला दिसायला की हे झाडलं नाही. सगळं न झाडता सुद्धा जिथं स्वच्छता राखल्या जाते त्याला सैनिकी शिस्त म्हणतात महाराज. आणि ही सैनिकी शिस्त जर कोणत्या दिंडीमध्ये असेल तर आपल्या संत समर्थ बाळगीर महाराज सेवा दिंडीमध्ये आहे. सकाळच्या फारी परडल्या साली माझं कीर्तन होतं आपल्या महागावच्या पुढे, बरोबर आहे, महागावला सेवा होती. तिथं कीर्तनामध्ये सकाळी नाश्ता करायला बसले आम्ही. एक 2-3 हजार एकदाच माणसं नाश्ता करायला बसले. आता एवढ्या माणसापर्यंत कधी पोहोचल अशी सहज शंका होती ना. कधी आलेल्या माणसाला, तुम्हाला रोजच्याला माहित आहे एवढ्या, आता हे किती एवढं कधी वाढणं होईल बुवा असं म्हणू देतो. पिलट आलं पिलटा मागे बरोबर या ठिकाणी उपमा आला महाराज. लगेच सांगायचं तात्पर्य, जेवढे जेवायला बसलेत तेवढे सेवेला उभे आहेत, जेवढे सेवेला आहेत तेवढेच या ठिकाणी भजनासाठी आहेत, कीर्तनासाठी आहेत, प्रवचनासाठी आहेत. इथं एक एकापेक्षा मोठे आहेत आणि सगळे या ठिकाणी अधिकाराला पावलेले व्यक्तिमत्व आहेत. आता प्रभू म्हणून या सेवेमध्ये या ठिकाणी आपल्याला आनंद लुटायचा आहे. एवढा आनंद लुटायचा की घराची आठवण काढू नका, दाराची आठवण करू नका, कोण्या लेकरावाळाची आठवण काढू नका. आपलं सगळं अंतकरण पंच घरी ठेवून या. आता मी गाडीमध्ये बसून तिथं फेटा बांधू लागलो आणि ते फेटा बांधताना तिकून 2-3 मावश्या फोन मध्ये बोलाल्यात, बरे हा की नाही हो म्हणत घराकडे. आपण सकाळीच आल्या की बरे हा, आता बरे बोरे. सांगायचं तात्पर्य, सुरू झालाय फोन मावशीचा, बरे हा की नाही, कसं काय चाललंय, आता पहिलाच दिवस होय. सांगायचं तात्पर्य, अंतकरण पंच घेऊन माहूरला जावं, माहूरला जाताना नेवावं काय, माहूरून आणावं काय. जाण्यासाठी आपण कशासाठी चाललो त्याला कारण आहे.
इथं सगळे माणसं चाललो म्हणजे काय रिकामी आहोत का? निवळ आता घरी काहीच काम नाही गडे, मस्त जावाव, जिलंबी आहे, खायला नाना प्रकारचे पदार्थ आहेत, चांगली सेवा आहे, सगळं सुंदर व्यवस्थापन आहे, अशा उद्देशाने निघालो काय? नाही, पाठीमागाला एक उद्देश आहे, पाठीमागाला एक कारण आहे आणि या कारणासाठी आपण चाललो. ते कारण यशस्वी झालं पाहिजे महाराज. म्हणून आपलं कारण काय असेल तर आपण कशासाठी चाललो? देव पाहण्यासाठी चाललो. आनंद लुटण्यासाठी नाही, देव पाहण्यासाठी. नुसतं या ठिकाणी आल्यानंतर जन्म मरणाचे फेरे चुकवण्यासाठी आपल्या देहाला या ठिकाणी आपण झिजवत आहात. एवढी साधनं उभी आहेत तरी आपण पायी चाललो, याचा कधी आपण विचार केलाय का? त्यानं चाललेत म्हणून मी चाललो, त्यानं चाललेत म्हणून मी चाललो, ते चाललेत म्हणून आपल्यालाही जायचं, असा आपण विचार करतो. एवढे साधनं असून सुद्धा पायाने या ठिकाणी आपण का चाललो? तर भगवंताने या ठिकाणी आपल्याला हे सगळे इंद्रिय दिले. महाराज बोला प्रमाणे दिले इंद्रिय हात पाय असू द्या. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. भगवंताने काय दिलं? बोलायला तोंड दिलं, पाहण्याला डोळे दिले, चालण्यासाठी पाय दिले. पण आपण भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. आता असाच आवाज होता. भगवंताने काय दिलं? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. भगवंताने देह दिला. कशासाठी दिला? भक्तीसाठी दिला. भजनासाठी देह दिला. आता विचार करा, तुम्ही या ठिकाणी एका गावाहून आले नाही, कितीतरी बोलू नका बरं. कीर्तनी बैसोनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, व तुम्हाला लागू होईल आणि पुढच्या जन्मात बेनकुळीच्या अवताराला जावं लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, कीर्तनात बसून जर कोणी बडबड करीत असेल ना, पुढच्या जन्मात तो बेडूक होतो. मी म्हणत नाही बरं, संताचं वाक्य. शांत बस. भगवंताने जन्म दिला भजनासाठी. विचार करा, नांदेड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नवे नवे परभणी जिल्ह्यातून सुद्धा भक्त येतात आपल्या पालखी सोहळ्याला. इतक्या दुरून एका गावची माणसं नाही, विशेष एका जातीची माणसं नाही, एका धर्माची माणसं नाही, एकाच पंथाची माणसं नाहीत. हे सगळ्या पद्धतीला सामावून या ठिकाणी इथं येतात. एकाच मंडपात बसतात, एकाच पंक्तीला बसून जेवतात. बाजूचा कोण्या गावचा आहे माहित नाही,
बाजूचा कोण्या जातीचा आहे माहित नाही, बाजूचा कोण्या संप्रदायाचा आहे माहित नाही, आणि बाजूचा कोण आहे माहित नाही, तरी सुद्धा त्याच्या मांडीला मांडी लावून जेवण्याचं सामर्थ्य कोणतं असेल तर ती ही वारी आहे. आता प्रभू तुम्ही गावामधल्या खाजगी कार्यक्रमामध्ये बघा, चांगल्या चांगल्या लोकांना बसण्याची व्यवस्था वेगळी, पंक्तीमध्ये त्याला VIP बसायच्या सुविधा वेगळ्या, गोरगरीब माणसं आले त्याला बसायची सुविधा वेगळी. पण एकमेव असं ठिकाण ही वारी आहे, ही पालखी आहे महाराज. इथं कोणता गरीब बघल्या जात नाही, श्रीमंत बघल्या जात नाही. श्रीमंत सुद्धा त्या गेटच्या बाहेर, टेंटच्या बाहेर आपली श्रीमंती टाकून येतो, आणि गरीब जरी आला तरी त्याला मी काय लहान नाही, मी बाळगीर महाराजच्या सेवा मंडळामध्ये आहे म्हणून अभिमान वाटतो. अभिमान वाटतो त्या माणसाला. तुम्हाला सांगतो, इथं आल्यानंतर सगळे समान होऊन जातात. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, येथे करावा विचार, न लगे चिंता कवनाशी. किंवा आपल्याकडे बापूजी पाटील म्हणतात, उठा लहान थोर नारी लहान थोर नारी आणि नर, ब्राह्मण आदी शूद्र जावे वेगी. महाराज सांगतात, उठा लहान थोर, लहान या, मोठा या, वयस्कार या, कोणी बी या, इथं सगळ्याला या आहे. कोणालाच जा म्हणून या ठिकाणी नाही महाराज. सगळ्यांसाठी सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. सगळ्यासाठी उघडे असणारे द्वार म्हणजे हे परमार्थाचे, हे वारीचे, पालखीचे आणि हे संत महात्म्याचे दार असतात. आपले दार सगळ्यासाठी उघडे राहत नाही. सगळ्यासाठी उघडं असणारं दारच फक्त गुरु महाराजांचं असतं. ही आपली भारताची भूमी, महाराष्ट्राची भूमी महाराज दानाच्या पावित्र्यावर चालते. एवढं अन्नदान आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये बाळगीर महाराजांच्या नावावर जेवढं अन्नदान उडतं तेवढं नांदेड जिल्ह्यात कसल्याच प्रकारचं अन्नदान उडत नाही. एकमेव फक्त बाळगीर महाराजांच्या दिंडीत आणि सद्गुरू बाळगीर महाराजांच्या नावावरच अन्नदान उडतं. एवढं अन्नदान उडतच होतच नाही कुठं. शाश्वतीने याला तुम्ही सगळे पाहता, त्याला गोष्टीला तुम्ही सगळ्याला तुम्हाला जाणीव आहे याची. कुठलाही सत्ता असू द्या, काही असू द्या, गाव गाव फिरून या ठिकाणी बाळगीर महाराजांना सत्य उभे केले, त्याचं फळ आहे. आज आनंद संप्रदायाला जर कोणी मोठं केलं असेल, आनंद संप्रदायाला आज उजेडात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या सद्गुरू संत बाळगीर महाराजांनी केलं. म्हणा आनंद संप्रदाय हा अनादी कालापासून चाललेला संप्रदाय आणि सोपा संप्रदाय. हो, लोकांना लय अवघड सांगला. ते लय अवघड आहे आपलं म्हणतात लोक. लय अवघड नाही, लय सोपा आहे. साधन तरी हेची दोन, अन्नदान आणि नामस्मरण. सोपं आहे. आणि काही काही आपले माणसं म्हणतात नाही बापू आनंद संप्रदायाचं लई गुह्य आहे. काय गुह्य आहे? बाळगीर महाराज सांगले की आनंद संप्रदायासारखा संप्रदाय नाही. का? इथं सोपे साधन आहेत हो. अन्नदान आणि नामस्मरण
आता नामस्मरण किती सोपं आहे. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म. महाराज म्हणतात नाम नावाचा यज्ञ आहे ना जगात सगळ्यात सोपा आहे. नाम नावाचा यज्ञ करत असताना अंघोळ करावी सुद्धा लागत नाही. त्याला प्रमाण आहे. नाम जप यज्ञ परम, बाधू न शके स्नानादी कर्म. कर्माची अडचण येत नाही असं करूनच नाम घ्यावं लागतं असंही नाही. महाराज सांगतात याच दिवशी नाम घ्यावं लागतं असंही नाही. निशिदिनी करावे आनंद स्मरण, येणे जन्म मरण दुःख जाय, किंवा काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उदरती रता प्रभू. इथं वेळ लागत नाही, इथं काळ लागत नाही, इथं मुहूर्त लागत नाही. इथं लागतो तो काय, फक्त भाव लागतो. जो भावानं येतो ना त्याचं सगळं सफल होतं, आणि जो अंतर्भावातून येत नाही, बाह्य अंगाने येतो, त्याचा परमार्थ यशस्वी होऊ शकत नाही. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळी विन शक्ती बोलू नये. महाराज सांगतात की इथं भावाची प्रमाण आहे. जाणीव ठेवा गुंतून येते भावाची प्रमाण. एखादा माणूस जर शहाणा असेल, एखादा विद्वान असेल, एखादा पंडित असेल, एखादा शास्त्र जाणता असेल, त्यांना काय करावं, आपलं शास्त्र, आपलं ज्ञान, आपली जाणीव त्याचं गठोडं बांधावं, आपल्या बॅग मध्ये ठेवावं, आणि फक्त इथं भाव वापरावा. दत्ता प्रभू. म्हणून जगाच्या पाठीवर जर भारताची भूमी बघायला गेली तर दानामध्ये श्रेष्ठ आहे. त्यातलं त्यात महाराष्ट्र तर लई श्रेष्ठ आहे. महाराज इथं अन्नदान चालतं. अन्न घाले सर्वाभूती पात्र मिळे दैवगती, हा भाव जयाच्या चित्ती तो परम साधू जाणावा. अन्नदानाचं फार विशेष महत्व आहे. महाराज तुम्हाला सांगतो, साधू संतांच्या पंगतीतलं अन्न खाण्यासाठी एक शीत अन्न फक्त राजा, एक शीत फक्त शुकदेवजीनं पांडवाच्या यज्ञातलं खाल्लं. किती? एक शीत. साधू संतांच्या संगतीतल्या अन्नाचा किती महत्व आहे तुम्हाला सांगतो. तिथं जेवण करणं आहे की नाही, तिथलं अन्न तुम्हाला भेटतं, याचं काय महत्व आहे. शुकदेवानं फक्त एकच शीत खाला. कुठला? पत्रवळ्या बाहेर फेकल्या होत्या, आणि शुकदेवजी आले आणि गुप्त रूपाने येऊन एकच शीत खाला. स्वर्गाची घंटा खन 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 वाजली. पांडवाईनं कृष्णाला विचारलं, देवा आणि घंटा वाजायली, आता सगळं बंद झालंय आपलं जेवण तर. त्यावेळेस अंतर्मुखानं श्रीकृष्णाला म्हणले, तुम्हाला याच्यातलं गणित कळत नाही, थोडं गमक वेगळा आहे, चला तुम्हाला दाखवतो. पाचही पांडवाला घेऊन जिथं पत्रवाळ्या टाकले तिथं कोण? श्रीकृष्ण परमात्मा गेले. आणि बघा या शुकदेवजीनं तुमच्या इथं एकच अन्न कण खालाय, एकच स्वर्गातली घंटा वाजली. म्हणून महाराज काय म्हणतात, घेता साधू संतांचे दर्शन, आवटकोटी तीर्थाचे घडे स्नान, सत्पात्राशी देता अन्नदान. पुढे काय? कोटी यज्ञ फल प्राप्ती. विसरल्या आता दत्ता प्रभू. म्हणून कोटी यज्ञाची फलप्राप्ती फक्त सत्पात्र्याला दान केल्यावर आहे. 4 पत्रवळ्या उडवाव, 4 पत्रवळ्या उडवाव म्हणून महाराजांना कीर्तनात सांगलं. आणि वारीहून मावशी घरला गेली, पत्रवळ्याचं बंडलच नेलं महाराज तिने सलापावर. पत्रवळ्याचं बंडलच नेलं. महाराजांनी 7 दिवस सांगितलं, ऐकले की 4 तरी पत्रवळ्या उडवाव, 4 तरी पात्र उडवाव, 4 तरी पात्र. महाराज तुम्ही 4 सांगल्या, मी चांगलं डझनभर पात्र आणलो म्हणले. सलापावर एवढा बंडल घेऊन गेली मावशी, आणि पत्रवळ्या उडू लागली. अशी काढली पत्रवळी फेकायची, काढली पत्रवळी फेकायची. खालून सकाराम पाटील जाऊ लागले, आणि माय काय करालीस म्हणले, तुम्ही दिंडीला आल नव्हत्या? म्हणलं आलतो की. मग महाराजांनी काय सांगलंय, 4 तरी पत्रवळ्या उडवाव, 4 नाही चांगलं 50 पत्रवळ्याचं बंडल उडतो म्हणले मी. तेव्हा इतकी पत्रवळ्या उडली याला म्हणत नाही. महाराज सांगतात अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. दानासाठी एवढी भूमी प्रसिद्ध आहे महाराज. उदाहरण सांगतो, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद म्हणजे आपल्या भारताचे संन्यासी, ज्यांची तेजस्विता, ज्यांची तपस्विता आणि ज्यांची नम्रता बघली तो परदेशातले लोक सुद्धा या ठिकाणी असे झुकायचे. आपल्या भारतामध्ये राहून भारतातल्या संन्यास धर्माची जाणीव भारतीयाला नाही. महाराजांच्या अंगावर भगव वस्त्र आहे. हे भगव वस्त्र जे आहे ना, याची ताकद काय आहे ते अमेरिकेला, चीन, रशियाला विचारा. जसं एखादा पंतप्रधान आल्यावर लोक येडा टाकतात, तेवढं संन्यासी महात्मा आल्यानंतर लोक येडा टाकतात. त्याची किंमत जगाच्या पाठीवर आहे, त्याला भगव वस्त्र म्हणतात. कितीही भारीचे पांढरे कपडे घालून आपण जा,
राम राम कोणी करत नाही महाराज. साधं भगवं वस्त्र ज्याच्या अंगावरती आहे ना त्याच्या पुढे कोट्याधीश सुद्धा झुकतो. ते आपल्या धर्माची संस्कृती आहे. हे आपल्या धर्मानं शिकवले. स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले आणि 7 दिवस प्रवचन चालू होतं. 7 दिवस प्रवचन सांगू लागले. एका दिवशी राजा हरिश्चंद्राचा विषय आला आणि हरिश्चंद्राचा विषयावर व्याख्यान केलं. महाराजांनी सांगितलं की राजा हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये दान दिलं ते जागृतीमध्ये सत्यामध्ये उतरवलं. आपण सत्यामध्ये जरी उतरवलं असल तरी ते स्वप्नात सुद्धा देत नाही. आपण तोंडानं जरी म्हणलो असल दान देतो म्हणून पायी दिंडीला निघालो आम्ही. काही होते का तुम्हाला म्हणून एका गावामध्ये काही माणसाने मागणी केली. एक माणूस म्हणला आमदार तुरी लई चांगल्या तुरी लई चांगल्या तुरी देतो महाराज म्हणला. आम्ही तुरी काही हरकत नाही बाबा म्हणले. कधीच न देणार तुरी तरी द्याले. पुरी म्हणले आम्हाला काही हरकत नाही तुरी द्या. खरं झालं पायी दिंडी जवळ आली. काही नियोजक मंडळी गेली. महाराज थोडं तुरीचं कुठं कालय म्हणले. त्यानं म्हणला मी तुरी म्हणलो की. त्यानं म्हणले तुम्ही तुरी देतो म्हणल्या. नाही हो म्हणला मी तुरी म्हणलो नाही म्हणला मी येरी म्हणलो म्हणला. दत्ता प्रभू तुम्हाला ऐकण्यामध्ये गोंधळ झालाय म्हणला. ते तुरी नव्हता येरी होई म्हणला. या कलियुगामधले लोक बोललेलं महाराज खोटं करतात. पण साधू संत महात्म्यांनी जे स्वप्नामध्ये वचन द्यावं हरिश्चंद्र आणि जागृतीमध्ये येऊन पूर्ण करावं. आणि सकाळच्या परी येऊन 3.5 तोळे सोनं मागितलं. आता कुठून द्यावं स्वतःला बी विकून टाकलं. एवढ्या पवित्र हरिश्चंद्राची कहाणी अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंदजीनं सांगितली आहे का. तिथला एक विद्वान माणूस उठला आणि विवेकानंदाला म्हणतो महाराज काही बोलता काय तुम्ही. असं कुठं असतं होय. ऐका आपल्या धर्मावरती शंका घेतली. आपल्या भारतावरती शंका घेतली. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती शंका घेतली आणि म्हणू लागले महाराज ते असं नसतं हो. ते तुम्ही जे बोलताय ना स्वप्नामध्ये वाटावं आणि सत्यामध्ये जागृतीमध्ये यावं. दत्ता प्रभू तुम्ही सर्वजण इकडे लक्ष द्या. थोडं सर्वजण ध्यान करा. जागृतीमध्ये ते होत नाही. स्वप्नामध्ये बोलावं जागृतीमध्ये या आम्हाला सुखा लुब्धलाची काय जागृती सुखा लुब्धलाशी काय जागृतीशी पाय काही नाही. बापूजींनी सुंदर प्रमाण दिलं. या जगतामधल्या स्वप्नाच्या सुखामध्ये आपण लोक क्षणात येते क्षणात जाते. त्या अभ्राची छाया विश्रांती घेऊ जाता सवेची ऊन त्या ठाया. ते असं मर्ग जळवत सुख आहे महाराज. हे संसारातलं सुख कसं आहे. मर्ग जळ दिसे साचपणे आयशे आणि खोटी आचे पिशे ओर थोडी. त्याप्रमाणे हे संसारातलं सुख आहे अशाश्वत शाश्वत नाही. म्हणून दानाचं महत्व सांगत असताना विवेकानंदावरती संशय घेतला तिथल्या अमेरिकेतल्या एका विद्वान माणसानं. महाराज असं होऊ शकत नाही. याला आधार काय. आधार काय म्हणल्याबरोबर विवेकानंदजी म्हणतात त्याला आधार आहे शास्त्राचा शब्द. काही गोष्टीचे प्रमाण आहेत महाराज. प्रत्यक्ष प्रमाण अप्रत्यक्ष प्रमाण शब्द प्रमाण
अनुमान प्रमाण आणि अंदाज प्रमाण. प्रमाण कोणतं असावं? प्रत्यक्ष शब्द. माझ्या शास्त्रामध्ये सांगितलंय आणि शास्त्रामध्ये सांगितलंय म्हणून मी सांगतोय, माझ्या घरचं नाही आणि माझ्या शास्त्रावर माझा पूर्ण विश्वास आहे असं विवेकानंदजी म्हणले. त्यावेळेस तो विद्वान म्हणला, महाराज त्या शास्त्र लिहणाऱ्यानं कसं केलं असावं? कल्पना मांडली असावी. काल काही नाही का? शास्त्र लिहणाऱ्यावर त्यानं आक्षेप घेतला. ते कल्पना असू शकते म्हणला त्यांनी. कल्पना, त्या कवीची एक कल्पना आहे, कवी कल्पना. हे असं झालं नसावं, फक्त त्यानं कल्पना केली असावी. कल्पना केली असावी म्हणल्याबरोबर विवेकानंदानं काय म्हटलं? चला तुमचंच खरं धरू 5 मिनिटासाठी. काय करू? तुमचंच 5 मिनिटासाठी खरं धरू. पण स्वप्नामध्ये या ठिकाणी विचार करावा, दान द्यावं आणि जागृतीमध्ये सत्यात उतरावं. ही कल्पना सुद्धा भारताची आहे. ही कल्पना सुद्धा आमचीच आहे. तुमच्या अमेरिकेची आहे काय? नाही. एवढी सुंदर कल्पना करायला सुद्धा भारतच लागतो असं विवेकानंदजीनं सांगितलं. या दानाचा महिमा, या ज्ञानाचा महिमा, या परमार्थाचा महिमा महाराज अत्यंत मोठा आहे. दानाचा महिमा विशेष आहे. शास्त्राने 14 प्रकारचे दान सांगितले. 14 दान आता कोणाला घडणार आहेत? घोड्याचं दान करणं होते काय आपल्याला? अश्वदान, भूमिदान, सुवर्णदान ते होते काय? सुवर्णदान करणं होते आपल्याला? करणं होत नाही. सुवर्णदान करणं होत नाही. घोड्याचं दान करणं होत नाही. इतभर जमिनीसाठी जीव चाललेत, माणसं मरून चाललेत. कोणत्या भूमीचं दान करणं होत नाही. महाराजांनी सांगितलं कलियुगामध्ये थोडीशी कमजोर पद्धतीची समाज व्यवस्था आहे म्हणून इथं काय करावं लागल? फक्त इथं अन्नदानच करता येतं माणसाला जीवनामध्ये. दुसरं काही सोपं साधन नाही. म्हणून अन्नदान सुद्धा महत्वाचं आहे. या दानामध्ये आपण रात्रंदिवस या ठिकाणी आता जात असताना दान सगळ्या गोष्टी करणार आहोत. आपल्या आपल्या परीने सेवा सुद्धा फार महत्वाची आहे महाराज. ही सेवा जी आपण चालवली ना, ही सेवा करण्यासाठी भगवंताने स्वतः अवतार घेतला. नवे साक्षात भक्तांच्या घरी जाऊन सेवा केली. आपण त्याच्याकरता एक पाऊल जावं, तो आपल्या करता येतो. आपण कुठं निघालो? माहूरला निघालो. दैवयोगानं तुम्हाला अडचण येऊ द्या, तुम्ही 2 पावलावरती थकलात तर तो 4 पावलं येऊन तुम्हाला घेऊन जाईल. दत्ता प्रभू. म्हणून या परमार्थामध्ये मुख्य भांडवल काय असेल तर महाराज सांगतात की आता आपण येतो पण आपला विश्वास राहत नाही. होईल की हो? वारी केल्यावर बरं होईल की? आणि खरं असेल की हे असं? आपल्या मनामध्ये परमार्थावर शंका आहे. मग महाराजांनी सांगतात की बाबा रे, परमार्थावर शंका करू नका. परमार्थाची सुरुवात कोण केली असेल तर ते संतांनी केली. शंका तुमच्या चारित्र्यावर असेल, शंका तुमच्या कर्मावर असेल, पण निर्णय नारायणगिरी महाराजांना घेतला याच्यामध्ये शंकाच नाही. दत्ता प्रभू. म्हणून निसंकोचपणाने परमार्थ करावा लागतो. शंका मनामध्ये जर आली तर परमार्थ होऊ शकत नाही महाराज. म्हणून काय करा तर संताची पायी संतन के संग लाग रे, जोड़ी अपनी बनेगी. संतन के संग लाग रे, जोड़ी अपनी बनेगी. लाग रे, जोड़ी अपनी बनेगी. लाग रे, संतन के संग लाग रे, जोड़ी अपनी बनेगी.
वाजवा. महाराजांनी या ठिकाणी माझंच काहीतरी भाग्य होय महाराज. कसं पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो जता प्रभू. बऱ्याच दिवसाचं काहीतरी पुण्य असावं. एकतर उपस्थित महाराज आहेत कीर्तनासाठी, उपस्थित आहेत सहवास आहेत, त्यासाठी प्रमाण देतो. अर्धक्षण घडता संताची संगती तेने हो यशांती महत्पापा. अर्धक्षण जरी संताची संगत घडली, किती अर्धा सेकंद तरी जीवनातले दोष नाहीसे होतात महाराज, असं शास्त्र आहे. पण महाराज कीर्तनासाठी उपस्थित आहेत म्हणून मला प्रमाण आठवलं की काय साधो मिळे भाग्यानुसार अभाग्याशी कैसा दातार सुकृता वाचोनी साचार संत संग घडेना. काहीतरी भाग्य असावं. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नुसते उपस्थित नाहीत, प्रमाण देत आहेत. याच्यावरून एक आठवलं महाराज, नाथ महाराजाच्या घरी स्वतः भगवान प्रमाण देण्यासाठी होते, पण ते नाथ महाराज होते आणि भगवान होते. या ठिकाणी तुम्ही भगवान आहात पण मी नाथ महाराज नाही. तुम्ही तुमचं कार्य केले पण मी माझ्या योग्यतेचं आहे की नाही माहित नाही. दत्ता प्रभू. म्हणून या सुख सोहळ्यामध्ये जात असताना महाराज म्हणतात की बाबा रे आयुष्य भेटलंय, ऐका 100 वर्षाचं भेटलंय. 100 वर्ष आयुष्य लिहिले, 50 वर्ष झोपीत गेले, 10-5 रोगात गेले, गुरुभक्तीशी काय राहिले. महाराज सांगतात की 100 वर्षाचं आयुष्य भेटलं, काय करावं. 100 वर्षाचं भेटलं तर काय करावं. अहो याचं फार महत्वाचं मोल आहे महाराज. कसं आहे, या जन्माला आल्यावर महाराज सांगतात की मनुष्य जन्म सर्व यवनीचे सार, येथे येऊनी सोयीत न कर्या विचार, जळो त्याचा संसार तो एकाद मावनी अधम जाणावा. हे मनुष्य जन्म कसा आहे, सर्व यवनीचं सार आहे महाराज. आणि सर्व यवनीचं सार असल्या कारणानं इथं काय होतं, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुनायर झारे चिरा पडे. दत्ता प्रभू. कीर्तनासाठी प्रमाण नसावे, प्रमाणासाठी पूर्णच कीर्तन असावं. दत्ता प्रभू. साधू संतांनी सांगितलंय या जन्माला आल्यानंतर काय करा, आपली आपण आयुष्य मोलाचे वेचले संसारे येवने शरीरे हित काय. महाराज सांगतात हे मोलाचं आहे आणि याच्या मोलाच्या वस्तूला तुम्ही उपयुक्त गोष्टीसाठी जर वापर केलात तर ते योग्य होणार नाही. महाराज हे माईक कीर्तनासाठी आहे, प्रस्तावनेसाठी आहे. इकडे 2 मावशीचं भांडण जर लागलं ते माईक घेऊन गेल्यानं जमल काय. बोला 2 गोष्टी याच्यात त्याचं हित होईल काय हो, होणार नाही. मृदंग या ठिकाणी ब्रह्मरस सेवन करण्याचं साधन आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने, हे साधन कशाचं आहे, ब्रह्मरस सेवन करण्याचं आहे. आणि मृदंग या ठिकाणी तिकडे पोरं म्हणले थोडा आम्ही खेळायला जरा वाजव केलं येऊ, असं नाही काय, असं जमत नाही. म्हणून
जे ज्याच्यासाठी आले ते त्याच्यासाठीच खर्चलं पाहिजे. आपण कशासाठी आलो? वारीसाठी आलो. देहाला कष्ट आहेत, संसारातला वेळ आहे, धावपळीचा काळ आहे. एका एका रुपयासाठी रात्रंदिवस झटणारे आपण माणसं आहोत. सगळ्या गोष्टी करणारे आपण इथं आलो, पण त्याचं तीच झालं पाहिजे. चांगलंही करायला माणसाला तुम्हाला सांगतो वेळच लागतो, शरीर खर्चावंच लागतं, वेळ जाऊ द्यावाच लागतो, काळ जाऊ द्यावाच लागतो. वाईट करायचं असेल तर तसंच लागतं. उदाहरण सांगतो, एखादी कुऱ्हाड असेल, एखादा इळा असेल, एखादी तलवार असेल, वापर केला तर झिजून संपते आणि घरात ठेवून दिल्या तर गंजून संपते. पण संपतीच दत्ता प्रभू. समजलं नसेल तर थोडं अजून सोप्यात येऊन सांगतो. वाईट करायलाही वेळच लागतो, वाईट करायलाही काळच लागतो, वाईट करायलाही काहीतरी खर्चावंच लागतं. पण चांगलं करण्यासाठी का खर्चू नये? चांगलं करण्यासाठी एखाद्याची सोयरीक जर मोडायचा असेल तर महाराज खूप ताण घ्यावा लागतो, खूप ताण घ्यावा लागतो. पाणी पाहिजे तुम्हाला? खूप ताण घ्यावा लागतो. खूप या ठिकाणी आपल्याला नियोजन करावं लागतं. एखाद्याची सोयरीक मोडायचं तर गावात सोयरे आले आणि तुम्ही आमच्या गावात आलते म्हणा. हो, कशासाठी? सोयरिकीसाठी. कसा आहे तो मुलगा? काय नाही, तुम्हाला फोनवर सांगत नाही. एवढं म्हणा, सोयरीक मोडल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला फोनवर सांगत नाही म्हणलं की सोयरिकीचा कार्यक्रम होऊन जाते. त्याला सुद्धा 8 तास करावा लागतो महाराज. एका गावामध्ये सुंदर, काही गावामध्ये भागवताचार्य आहेत, काही गावात रामायणाचार्य आहेत, काही गावात मृदंगाचार्य आहेत, काही गावात गायनाचार्य आहेत आणि काही गावात सोयरीक मोड्याचार्य आहेत. ते सोयरीक मोड्याचार्याला एका गावातल्या माणसाने खबर दिली, काही झोपीतास काय? फलाण्या पाटलाच्या पोराची सोयरीक जमले, उद्या ओपनचा कार्यक्रम आहे. त्याला म्हणला, मी जिवंत असताना सोयरीक जमणे कसं शक्य आहे? म्हणजे एवढा तरबेज होता वाईट काम करायला. लक्षात घ्या, मी जिवंत असताना हे कसं शक्य आहे? अरे बाबा, तू झोपीत आहेस म्हणले, ते उद्या येणार आहे, तो ओपनचा कार्यक्रम आहे, सोयरीक सगळी बदल्यामधून झाले. त्याला म्हणला, झाले, पण ओपन कुठं झाले? शेवटच्या टप्प्यापर्यंत मी, शेवटच्या क्षणापर्यंत देह जावो अथवा राहो तिथपर्यंत मी मोडण्यासाठी प्रयत्न करतो की म्हणला. तेवढ्या टोकापर्यंत त्याला म्हणजे कसा करतोस की बापू आता सोयरीक तर जमले, काय करावं? याच्या मनामध्ये रात्रभर चिंता. सोयरीक मोडायची आहे, सोयरीक मोडायची आहे. जसं आपल्याला काल परवा वाटू लागलं माहूरला जायचं आहे, माहूरला जायचं आहे, तसं हे मनात झोपीत उठू लागलं, उद्या सोयरीक मोडायची आहे. कसं मोडू? काय बोलू? काय करू? याला पर्यायच दिसला नाही महाराज. सगळे पर्याय संपले. सोयऱ्याची गाडी आली, गावातून एसी मध्ये गाडी येऊ लागली की यानं चटकन मंदिराच्या पाठीमागं गेलं आणि चाकून आपला नाकाचा शेंडा कापला आणि नाकाचा शेंडा कापून जाऊन गाडीच्या पुढे उभं टाकलं. लक्षपूर्वक आहे का? गाडीच्या मागं म्हातारी माणसं होती 2. ते म्हातारी माणसं ड्रायव्हर लांबले डरावर, गाडी घ्या परतून, आपसकून आले पुढे. म्हणजे नाक कापलेला जर माणूस पुढे आलं तर शुभ कार्य पहिलं करत गेले नाही असं म्हणतात बरं. आपलं काही माहित नाही, म्हणतात म्हणून म्हणायचं. पहिलं शुभ कार्य नाक कापलेलं माणूस आलं तर करायची नाही. मग ते शाणे माणसं म्हणले, चला परतून. झाला कार्यक्रम, सोयरीक याची मोहीम पत्ते झाली. मोहीम पत्ते झाल्याबरोबर गेला मंदिरावर. आता सोयरीक मोडली हो, पण नाक गेले ना, याचं काय करावं? माणसं म्हणले, मोडला स्वागा सोयरीक, पण नाक गेलं की जाऊ दे की म्हणलं. आता बघ कशी जोड लावतो, जाऊ दे म्हणलं, आता कशी जोड लावतो. मंदिरावर गेलं, सुरू केलं भजन करायला, देवाचं नाव जोर जोर. देवा दत्ता दत्ता, देवा दत्ता दत्ता, देवा दत्ता दत्ता, देवा दत्ता दत्ता. म्हणजे हे कधीच देवा दत्ताचं भजन करत नाही, नामस्मरण करत नाही. कुणी कोण दिवस उगवला इकडे म्हणले. आणि लोक म्हणले, होय कस काय भजन करायला? त्यानं मला बोलूच नका. मला का? मला देव दिसलाय म्हणले. मला कोणी बोलू नका. आता मी तुमच्यातला राहिलो नाही, मी संसारातला राहिलो नाही, तर मला देव दिसलाय, मी देवाचा झालो म्हणला. आता माझ्यामध्ये वैराग्य प्राप्त झाले, आता विरक्ती प्राप्त झाली. लोक म्हणले, हे काय बोलते, जाऊ द्या म्हणले. 2-3 माणसं जमले. बरं म्हणले, तुझं नाक कसं कापलं गेले? नाक कशामुळे कापलंय म्हणल्याबरोबर म्हणला, तेच तर अडचण होती ना. नाकाच्या शेंडानं देव दिसना गेला म्हणला. पहिलं मला वाटतं महाराजांना सांगले, मला शेंडा तेवढा कापून टाक, ऑटोमॅटिक देव दिसू. महाराजाचा ऐकलो, नाक कापलो, देव दिसला म्हणला मला. ते माणसं म्हणले, काहीतरी बनवाले. माणसं म्हणले, बनवाले खरं वैर, पण नाक कापील काय म्हणले आपले हे उगच उगच.
काहीतरी काय वागामध्ये. एक म्हातारा माणूस म्हणला आता माझ्या नाकाचं काहीच, आता काय माझी सोयरीक वयाची नाही, आमच्या हरिदास मामासारख्या वयात आला होता, आता काय माझ्या नाकाचं काम नाही म्हणला. तुला अनुभव तरी घ्यावा, मरता मरता देह दिलाय देवानं भजनासाठी. मग या योगानं जर देव भेटला तर काय हरकत आहे. ते हळून पारामाग चाकू घेऊन गेलं बघा म्हातार, आणि त्याने आपलं नाक कापलं. ते येऊन म्हणाले कुठं आहे देव, कुठं आहे देव. त्याला ते मला गप्प बस, देव नाही काहीच नाही, मला जोडीदार केलो तुला, गप्प बस. दुसरा विषयच नाही. तर म्हणलं आज काय केलं असं काही नाही, अजून लई करत म्हणलं आपण काय कमी आहे काय म्हणला, आपण लई जोडीदार करत म्हणला, फक्त तू म्हणायचं देव दिसला. त्यानं म्हणला आता नाक तर गेलंय, काय हरकत आहे काहीतरी केलं तरी. त्यानं म्हणला देव दिसला. देव दिसला म्हणले की बाकीचे लोक म्हणले त्याच्यावर विश्वास नव्हता, पण ते खोटं बोलत नाही. बरोबर आहे की नाही. हा सोबदारावर विश्वास नव्हता, पण हिने काही खोटा बोलत नाही, बोलत नाही म्हणले ते खोटं. 7-8 म्हातारे उठले तुम्हाला सांगतो, चट नाक कापून घेऊन आले हो पुढे. 50 नकटेची टीम झाली तयार, आणि एका बाजूला उभं टाकली. एकमेकाला म्हणत बरं तुला दिसलंय की, ते म्हणाले नाही बा. त्याला दिसलंय का विचार, एकमेकाला विचारले. हे सगळा ग्रुप त्यांच्या अध्यक्षाकडे गेला. त्याला म्हणले होय कुठं आहे, कुठंच नाही. देव नाक कापल्याने दिसत नाही म्हणला, मला सोयरीक मिळायची होती, माझं नाक गेलं गावासाठी. मग तुम्हाला कसं नाकाचं ठेवतो म्हणला, मी कापरा भाऊ. दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. वाईट करण्यासाठी अख्ख्या गावाची नाक कापावं लागले. चांगल्या दुसरे आपणात कोणाचे अनहित चिंतू नको. महाराजांनी सुंदर प्रमाणात एकदा टाळी वाजवा. हा आपल्यासारखाच आत्मा दुसऱ्याच्या हृदयामध्ये वास करतो, त्याला अभंग आनंद पाठामध्ये पहिलाच आहे. त्याच्यामध्ये महाराज सांगतात आनंद जीवाचा, जीव आनंदाचा, संबंध मुळीचा विरळा जाणे. महाराज सांगतात आपण त्याचे आहोत, त्यानं आपला आहे. महाराजांनी सुंदर उपदेश केला. आनंद संप्रदाय द्वैताचा संप्रदाय म्हणून लोक म्हणतात बरं, पण द्वैताचा नाही महाराज. द्वैताचा म्हणजे भेदभावाचा. आनंद संप्रदायातले लोक भेदभाव करतात असं लोक म्हणतात. लोक करत असतील, पण संप्रदायाची पद्धती तशी नाही. कशी आरती बघा, सर्वा घटी आनंद सर्वाचे सार, आकार निराकार परावनी पर. आमचा आनंद मालक कुठं कुठं आहे, घटाघटामध्ये आहे. आनंद आकाशी, आनंद भूमंडळी भरो. आनंद आकाशी आहे, आनंद पाताळी आहे. आनंद कोण कोण आहे, आनंद जननी याची ओळख. चराचरामध्ये तर आहेच, जनक रूपाने आहे, जननी रूपाने आहे. सकळ जीवाचा आनंद
ओळख तयाची ओळख नाही आनंदाचे गाव ठाव नाही. सुंदर अभंग आहे ते सुद्धा. महाराजांनी सांगतात की बाबा रे, द्वैताचा संप्रदाय नाही सांगालो नाही का. बाळगीर महाराजांनी सुद्धा द्वैत संपवून टाकण्यासाठीच काही गोष्टी केल्या. कशा? एक, पवित्र गोदावरी तीरावर या ठिकाणी महाराज रहिवाशाला आले आणि जिथं जुनाट शिवलिंग आहे अशा ठिकाणी महाराज थांबले. द्वैत बाळगीर महाराजाकडे नव्हता, त्यासाठी सुंदर असे एक आनंदपाठामध्ये प्रमाण आहे. आनंदा बजावे सर्वाभूती पहावे, सर्वाभूती पहावे. सर्व चराचरातल्याला आपलं माना. कोणता देव परका नाही, याला त्याला आपलं परक मानू नका. या गोष्टीची शिकवण बाळगीर महाराजांना दिली आणि या गोष्टीचं ब्रीद आपले महाराज चालवतात. दत्ता प्रभू बाळगीर महाराजांना ठसा उमटवला आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून संप्रदायाचा भेद नाही, धर्माचा भेद नाही कार्य करणारे आमचे. मी महाराजांनी कीर्तन दिले म्हणून सांगत नाही बरं का. हा, नाही तर महाराजाच्या दिंडीत कीर्तन आहे तुम्ही स्तुती असं वाटत कोणाला, कदाचित कोणाला इथलेला तर वाटू शकतच नाही, पण जे काही याच्या वेगळं कोणी असत तसं नाही. पण सांगायचं तात्पर्य त्यासाठी जिवंत उदाहरण कसे. 2028 सालीच आहे ना महाराज, बरोबर आहे? आपला कुंभमेळा 2028 साली आपल्या बाळगीर महाराजांच्या जन्मभूमीवरती मोठा कुंभमेळ्याचं नियोजन महाराजांनी केलंय. एवढं मोठं नियोजन आहे महाराज त्याच्यामध्ये की आपण विचारही करू शकत नाहीत. आपल्या डोसक्याला जेवढे केस नाहीत तेवढे तिथं पैसे लागणार आहेत. हा, एवढी पब्लिक येणार आहे, एवढा समाज जमणार आहे आणि विशेष एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये संप्रदायाचा भेद नाही, पंथाचा भेद नाही, जातीला प्राधान्य नाही, सगळेजण मिळून करवण्याचं ठरवलेलं आहे. आणि महाराजांना तो निर्णय घेतला. त्या निर्णयासाठी आपल्या महाराष्ट्राला नवे आपल्या या नांदेड जिल्ह्याला आणि दत्त संप्रदायाला अभिमान वाटेल. बाळगीर महाराजांच्या तदनंतर दत्त संप्रदायाची मान उंच करण्याचा कार्यक्रम जो होईल तर ते राहेरमध्ये होईल. दत्ता प्रभू दत्त संप्रदाय माझ्यामुळे चालतो म्हणणं सोपं आहे हो, त्यासाठी करणं अवघड आहे. एवढा समाज पाठीमागे राहावा लागतो, नुसता नाही तन मन धनाने सेवा करण्याकरता राहावा लागतो. महाराज मोठे मोठे लोक या ठिकाणी येतात, सगळे लोक येतात, अंतकरणापासून झटतात. इथला जे दिसणारा समाज आहे ना, एवढे तर तिथं माणसं हमेशा तुम्हाला सांगतो झोपूनच राहते तिथं. एवढी पब्लिक हमेशा झोपून राहील. सांगायचं तात्पर्य म्हणजे ते उठतील बरं, झोपून असतील म्हणजे ते उठले की दुसरे एवढे झोपतील अजून कमीत कमी सांगालो. एवढा समाज राहणार आहे आणि या सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तुम्ही आम्ही आज आहोत. करने काम आमा करणे काम बीज वाढवावे नाम. साधू संताचा हा काम आहे महाराज. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे हा त्यांचा व्यवसाय आहे. काय व्यवसाय आहे? स्वहिताचा व्यवसाय आहे. लोकाला अहितापासून काढण्याचा व्यवसाय आहे. आता आपल्या भोकर तालुक्यातल्या पिंपळगावला कार्यक्रम झाला. खरंच सांगा, महाराजांचा लाभ झालाय की आपला झालाय? तुमचा झालाय की एक तरी तुम्ही भेटले इथं लाभाचे. महाराजांचा काही लाभ आहे काय हो? आणि महाराजांचा लाभ होण्याकरता शिल्लक काय आहे त्यांच्याकडे? त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. आजही आपल्या बापूकडे काय, कोण्या गोष्टीसाठी त्यांना काय प्रसिद्धी पाहिजे, त्यांना काय आवश्यकता काय आहे,
कशाचीच आवश्यकता नाही. पिंपळगावला साधू संत आले, पिंपळगावच्या बापूचा लाभ नाही, बापून त्यांना आणलं, आपल्या जड जीवाचा लाभ झाला. आपल्याला ते महात्म्य बघायला भेटले जे आपण जन्मभर नाही 7 जन्म जरी घेतलो असतो तरी बघायला भेटले नसते. कोणाला घातील जीवाचा उद्धार करावया जाण गातले असनांत योगे जीवाचा उद्धार करण्यासाठी आहे. उद्या राहेरला येणारे साधू संत जे येतील ना त्यामध्ये महाराजांचा नाही आपला लाभ आहे. संत दर्शनी हा लाभ त्यांच्यामुळे दर्शनाचा लाभ आपल्याला होणार आहे. देवामधला आणि आपल्यातला अंतर संपवणारी जगातली ताकद कोणती असेल तर ती साधू आहे. आपल्यामध्ये आणि देवामध्ये काय आहे? अंतर आहे. आणि तो अंतर कोण संपवतो? साधू संपवतोय. थोडक्यात उदाहरण देऊन सांगतो ऐका. एक, कसल्याच प्रकारची चूक माफ केल्या जात नाही आणि करून घेत नाहीत त्याला मानव म्हणतात. मर्यादेत चुका माफ करतो त्याला देव म्हणतात. मर्यादेच्या पुढे जाऊनही चुका पदरात घेतो त्याला पावन करतो त्याला संत म्हणतात. आता प्रभू आता कसं असं ऐका. एकच चूक करा. एखाद्या गावात कीर्तनाची माझी तारीख आहे, मी ती तारीख सोडून द्यावी, तिथं जाऊ नये, ते मला माफ करणार नाहीत, पुढे कधीच बोलवत नाही. ते बरोबर नाही हो महाराज, त्याचं नावच काढण्यात आहे. बरोबर आहे? ते बरोबर नाही, त्याचं नावच काढू नका म्हणतात. एखाद्या माणसाने एखादं चुकीचं काम केलं तर माणूस त्याला माफ करत नाही. आता पुढे ऐका. मर्यादेत जो चुका माफ करतो त्याला देव म्हणतात. शिशुपाळाला 101 शब्द बोलू दिले. कोण? कृष्णानं. 102 नंबरचा बोलू दिला नाही. 101 बोलले, मर्यादा संपली, सुदर्शन काढलं आणि मुंडी उडवली महाराज. कोणाची? शिशुपाळाची. मर्यादेतच चुका माफ करतात त्याला देव म्हणतात. आता पुढे ऐका. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनिया मुक्त केला. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाच्या अंगावर एका यवनानं 108 वेळा थुंकलं, त्यालाही प्रसाद देऊन मुक्त करण्याची ताकद संतांमध्ये आहे. दत्ता प्रभू कितीतरी उदाहरणं आपल्याला बघायला भेटतील. जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्ट परोपकारासाठी. महाराज त्यांचं येणं कशासाठी आहे? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, संताचे झाडू संताचे मार्ग आदराने भरले जग. महाराज म्हणतात की बाबा रे, ते शब्द खरे करण्यासाठी आम्ही आलो आहोत. जे शब्द या ठिकाणी शास्त्र पुराणाने बोलून दाखवले. कसं आहे तुम्हाला थोडक्यात अजून सांगतो. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याची. भक्ताची निंदा केली तर देवाला आवडत नाही, पण संत ती सुद्धा पदरात घेतात नाही. देवाला आवडत नाही. भक्ताची जर कोणी निंदा केली तर देवाला ते खपत नाही. सरळ सरळ त्याचा कार्यक्रम करत असतो देव, पण संत तसे करत नाही. तुकोबारा याला मंबाजी बुवानं पोटभर मारलं. कशासाठी मारलं? वावरामध्ये त्यानं जे काही तुकोबारा मंदिर होतं, मंदिराच्या पाठीमागं त्यानं आपलं वावर होतं, सगळीतून काट्या लावून घेतल्या. द्वादशच्या दिवशी प्रदक्षिणा मारायची राहुलाला. ते 2 काट्या काढा म्हणले आणि जाऊन या मधून. फक्त काट्या काढल्या एवढं निमित्त झालं. आणि काट्या का काढलास म्हणून या ठिकाणी तुकोबारायाला काट्याच्या फरोळाने मारलं. मारल्यानंतर सुद्धा संध्याकाळी, आणि ते मंबाजी बुवा रोज कीर्तनला बसायची.
मंबाजी बुवा आज दिसणार चलेत म्हणजे तुकाराम महाराज कीर्तन रंगना चले, काय सिस्टम बिघडली, काय पकवास बिघडलाय, काय बिघडले असं म्हणले नाहीत. मंबाजी बुवा दिसणार चलेत, काय झाले, जाव गडे म्हणले, लई मारून मारून थकलेत मला, गेले. मंबाजी बुवाला घरातून हाक मारली, बुवा, बुवा मध्ये कुतालाय. कशामुळं, मारून मारून 25 काट्या मोडून गेल्या होत्या तुकोबारायाला मारून, मध्ये कुतू लागला, त्याला मारून उठता येणार गेलं, एवढी अवस्था त्याची झाली होती. तुकोबारायानं तेलाची वाटी घेतली, ज्यानं मारले त्यालाही चोळलं महाराज. दया क्षमा शांती तेथे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वया. हा असू द्या. म्हणून महाराज सांगतात की त्यांची दया असते. मंबाजी बुवाला तेल लावून चोळलं. मंबाजी बुवा एवढं मारलात, तुमचे हात दुखत असतील म्हणून हात दाबले, शरीर पूर्ण चोळलं. एखाद्यानं आपल्याला शब्द जरी बोलला असता तरी आपण त्याचं तोंड बोलत नाही, तोंड सुद्धा बघत नाही, पण महाराजांना मारले त्याच्यावरती सुद्धा उपकार केले. आता हे एवढ्या पुरतं मर्यादित नाही. बाळगीर महाराजांचं सांगतो आहे का. बाळगीर महाराज ज्या वेळेस गाडीपुऱ्यामध्ये मठाच्या बांधणीचं काम झालं, मठ बांधण्यात आला आणि नांदेडला नगर भोजन देण्याचं ठरवलं. प्रत्येक समाजाच्या पंक्ती बाळगीर महाराज चरित्रामध्ये विषय येऊन गेलाय, वाचा. प्रत्येक समाजासाठी वेगळी पंगत. काही लोक भेदभाव करतात, आम्ही त्याच्यासोबत जेवत नाही, आम्ही याच्यासोबत जेवत नाही, आम्हाला हे जमत नाही, आम्हाला ते जमत नाही. बाळगीर महाराज म्हणले सगळ्याला जमवायचे, आपण रोजच्यासाठी एक पंगत ठेवूया. आणि रोज एका समाजासाठी, मारवाडी समाजासाठी एकादशी, शीख बांधवासाठी एकादशी, मुस्लिम बांधवासाठी सुद्धा पंगत केली महाराजांनी. आणि विशेष म्हणजे चरित्रामध्ये जाऊन वाचा, मुस्लिम बांधवांना विचारलं तुम्हाला काय खायची आवड आहे, विचारून पंगत केली. पुऱ्या नांदेडमध्ये या ठिकाणी बोलबाला झाला. बाळगीर महाराज साधू आलेत आणि बाळगीर महाराज साधूचं अन्नदान चालू आहे. गाडीपुऱ्याच्या मठामध्ये भव्य दिव्य कार्यक्रम चालू आहे. कोणी बी आले खाऊन सोडले. हा कार्यक्रम 8 दिवस, कोण्या दिवशी जिलंबी, कोण्या दिवशी गुलाबजाम, कोण्या दिवशी काही, कोण्या दिवशी काही. आता 7 कुठले आठवण, 7 पदार्थ मला सांगायची काय. त्या चरित्रामध्ये बघून घ्या. सुंदर अशा या ठिकाणी नगर भोजन झालं आणि एका दिवशी स्वयंपाक घरामध्ये कुत्र गेलं. महाराज बारकाई नाही का, संताची कृपा काय असते. स्वयंपाक घरामध्ये कुत्र गेलं आणि नियोजक लोकांनी काटूक घेतलं, सहज कुत्र्यावर मारलं. सहज मारल्याबरोबर ते कुत्र मरून गेलं. कावळा बसायला आणि फांदी मोडायला योग आला, कुत्र मरून गेलं. कुत्र मूर्छागत होऊन पडलं. बाळगीर महाराजाला पत्ता लागला की आपल्या स्वयंपाक घरामध्ये आपल्या लोकांना कुत्र मारलंय. बाळगीर महाराज त्या ठिकाणी विभूतीची एक पुडी घेतली आणि स्वयंपाक घरामध्ये आले आणि बघतात तर काय कुत्र्याचा मृतदेह या ठिकाणी पडलाय. प्राणी मात्रावर सुद्धा दया करायचं शिकवलं महाराजांनी. बाळगीर महाराजांच्या चरित्रामधून ते सुद्धा शिकायला मिळतं. महाराज कुत्र्याला का मारलात म्हणून विचारलं तर महाराज म्हणले आम्ही सहज मारलो, काटूक जर असं लावलं, आम्ही काय असं मारावं त्याला म्हणून आमचा येत नव्हता. कशामध्ये तोंड घातला असावं, काहीतरी केलं असावं, म्हणून कुत्र होय म्हणून आम्ही मारलो. बाळगीर महाराज म्हणले तुम्ही उपाधी दोष दृष्टीनं त्याच्याकडे बघितले. उपाधी दोष दृष्टी विरहित दृष्टी करून बघा. उपाधी, कुत्रा नावाची उपाधी त्याला लागली, पण अंतकरणात असणारा जीव त्याचा आपला एकच आहे. उपाधी दोष वगळा आणि उपाधी दोष दृष्टी विरहित बघा. जे वाक्य नाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजवल्यानंतर बामणाला बोललं होतं तेच बाळगीर महाराजांनी भक्तांना बोललेलं आहे. लक्षपूर्वक ऐका. नाथ महाराजांनी गंगेहून पाणी आणताना गाढव पाण्यात तळमळू लागलं. सर्वांना कथा माहित आहे. गंगेचं पाणी या ठिकाणी कोणाला पाजलं,
गाढवाला पाजलं. लोक विचारले हे येडं झालंय. नाथ महाराज म्हणले दोष विरहित दृष्टीने बघा, गाढवात आपणच आहोत. महाराजांनी आता प्रमाण दिले, आपण दुसरे आहात, दुसरे आपण आहात, कोणाचे अनैत शिकू नको, त्याच्यात आपण आहोत. तसंच बाळगीर महाराजांनी सांगितलं की बाबा ते कुत्रा आहे पण सकळ जीवाचा आनंद मालक, म्हणून त्याच्यावरती दया केली पाहिजे. आणि विभूती काढली. आणि आश्चर्याची गोष्ट महाराज, पुराणातल्या गोष्टी आपण ऐकतो पण बाळगीर महाराज चरित्रातली ऐका. विभूती हाताने या ठिकाणी कुत्र्याच्या मस्तकावरती टाकली आणि महाराजांचा स्पर्श झाल्याबरोबर कुत्रा जिवंत झाला. दत्ता प्रभू कुत्रा जिवंत झाला आणि कुत्रा उठून गेला. विचार करा, कुत्रा मेलेला उठू शकते तर आपण कोण आहोत? माणसं आहोत. बापूजी पाटलाला साप चावला होता, त्याचं विष उतरलं. पंचफड्याची नागिन दंश करते रात्रंदिन, तिने व्याकुळ झाला प्राण विष उतरी. आता मी उडतो मोसारी, गुरुराया धावलव करी. आता मी उडतो मोसारी. हे केव्हा म्हणतो आपण? गुरुराया धावलव करी, ज्या वेळेस संसाराचा जू वजमानव झालं. संसाराची गाडी फार जड, अशीचा जू मानेवर, अभिमानाने ओढी जोरदार बनलो बैलोबा. मला न्या हो आपुल्या गावा, धाव गुरुदेवा, मला न्या हो आपुल्या गावा. तेव्हा म्हणतो ज्या वेळेस वज झालं तेव्हा मग महाराज सांगतात की बाबा रे, आयुष्य मोलाचे वेचिले संसारी, येऊनी शरीरी हित काय, येऊन नामासाठी करिता चावटी, शेवटी मसनवटी जाणं लागे. नाम प्राप्त करण्यासाठी गुरु करावा लागतो. जिवंतपणीच गुरु करायला जमतो, मेल्यावर गुरु जमत नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहोत, बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. दत्ता प्रभू आजपर्यंत आपण मेलो नाहीत, हा लाभ आहे. आपण जिथे आहोत ना, ही संपत्ती आहे. म्हणून काय करा, कोणी जर गुरु केलं नसेल ते ना गुरु करून घ्या. महाराजांनी सांगितले की गुरु विनम्रतील अधोगती जातील. मी सांगत नाही, मजा ऐकू नका. बापूजी पाटील सांगतात की गुरु विनम्रतील अधोगती जातील, कशी दया येईल यमधर्मा. दयेस पात्र व्हायचा असेल तर गुरु करावा लागतो. अनंत विघ्नाचा नाश गुरुचं कृपाक्षेत्र करत असतं. मोठं विघ्न येऊ द्या, पडता जड भारी, नेमान चुके निर्धारी. महाराज म्हणतात मोठ्यातलं मोठं जरी संकट आलं तरी गुरुची कृपा, सुदर्शनाची कृपा झाल्यासारखी तुमच्यावरती होईल आणि तुमचं रक्षण करेल. त्यासाठी महाराज म्हणतात गुरु विनम्रशील अधोगती जाशील. गुरु केला पाहिजे. गुरु काय करतो तर नाम देतो. नाम कशासाठी? हितासाठी. नाम कशासाठी? मुखाने घेण्यासाठी. पण एकदा नाम घ्या, गोटाळी वाजवा. अनुसया माऊली, अनुसया माऊली. सद्गुरु म्हणे बाळगुरु. बापूजीशी महाराज सांगतो की बाबा रे, तो अनाथाचा अनाथ आहे, सर्वाचा पालन पोषण करणार आहे. कसल्याही प्रकारची अडचण आली तरी तो सनाथ, पण अनाथच होऊन यावं लागतं. आता अनाथ कसं व्हावं? अनाथ म्हणजे काय हाताचे मायबाप मारावं का? असं नाही. अनाथ म्हणजे जे आहेत ते माझे कोणीच नाही. माया विघ्ने भ्रमला खरे, मी म्हणता माझे नि घरे, येतो संपत्तीचे वारे, साचोकारे जाईल. महाराज म्हणतात मायेच्या विघ्नामध्ये आपण भ्रमलोत. मायेचा लटका बाजार म्हणजे भजनातलं पद आहे माझं. मायेमध्ये फुलला जीव, मायेमध्ये फुलला
मानती सर्व परंतु नेनती मूळ वार्ता. अशा प्रमाणे मायेमध्ये जीव बोललेला आहे. पण महाराज सांगतात मायेच्या वेळी जो भगवंत आहे ना, दांडी विद्या माया लागले जीवाशी ग्रासाया, बापूजीशी सोडविता नाही तुम्हा वाचोनी. मग देवाशिवाय कोणी नाही, मग मला देवाशिवाय कोणी नाही म्हणणारा अनाथ. तो जर अशा पद्धतीचा अनाथ असेल तर महाराज सांगतात त्यासाठी कोण आहे? अनाथाचा अनाथ. आनंद सद्गुरू म्हणे बाळगुरु बापूजीशी जसं ज्या बुद्धीनं या ठिकाणी जमलं बोलण्याचा प्रयत्न केला. वेडी वाकडी सेवा या ठिकाणी गुरु महाराजांच्या चरणाप्रती अर्पण करतो. साधू संतांच्या संगतीमध्ये दोन गोष्टी बोलायला मिळाल्या. तुम्हा सर्व नामधारकाचं पवित्र दर्शन झालं आणि सर्वांच्या दर्शनाचा सुलभ योग या ठिकाणी सर्व नियोजक मंडळींनी सर्व भक्त मंडळींनी करून दिला. दत्तात्रय भगवंतांनी हा योग आणून दिला आणि महाराजांच्या समोर सेवा झालेली आहे. झालेली सेवा या ठिकाणी मी या ठिकाणी थांबतो. आता वेळ झालाय, तुम्हाला झोपायचं आहे, उद्या पहाटे लवकर उठायचं आहे, अजून चलायचं आहे. मला काय उद्या गेलं की 11 वाजता उठायचे सकाळी. त्यासाठी आता थांबणं गरजेचं आहे. वेळेची मर्यादा फार महत्वाची आहे. म्हणून या ठिकाणी झालेली सेवा सुंदर नियोजन आहे. महाराज पायी दिंडीमध्ये स्टेजवर कीर्तन, अहो एवढा थाट सप्त्यामध्ये सुद्धा कुठं कुठं भेटत नाही. तुम्हाला सांगतो भला मोठा मांडव तिथं 5च पांडव असतात कोणत्या गावात, बऱ्याच भला मोठा मांडव आणि 5च पांडव असतात. बऱ्याच गावची परिस्थिती आहे. मला जेवढे चलून आलेले, थकून आलेले, दमून आलेले माणसं सुद्धा श्रवणासाठी बसले. किती महत्वाचा विषय आहे, किती परमात्मा जिव्हाळा आहे. एवढं सुंदर नियोजन, कशाचीच कमी नाही. सुंदर मृदुंगाचार्य, सुंदर टेंट, सुंदर साऊंड सिस्टम, बघा कसा सुंदर चोपदार आहे. या पुढे बघा कानात कुंडला आहे. म्हणजे एवढा थाट चोपदाराचा सुद्धा. जे जवळचा माणूस आहे म्हणून हात लावा बरं, दुसरे चोपदाराची राहते. हा जवळचा माणूस आहे, थोडा आरी पण आहे. काही अडचण तेवढी अडचण नाही. नाहीतर या स्टेजवर नाचायला चोपदार बी महाराज असाच लागतो बरं. चोपदार माझ्यासारखा जर झाला तर स्टेजवर कीर्तन जमत नाही. म्हणजे अगदी नियोजन सुंदर आहे. त्यासाठी सर्व सुंदर, सिस्टम सुंदर, सगळं योग्य नियोजन आहे. गुरु महाराजांची कृपा आहे. मला प्रसाद महाराजाचं प्रमाण आठवलं की एवढं जे आहे ना ते वैभव काय आहे. प्रसाद म्हणे त्याचे देणे, प्रसाद म्हणे त्याचे देणे, तेथे कासयाची उनी दत्ता प्रभू. झालेली सेवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान दत्तात्रय प्रभू यांच्या पावनचरणी अर्पण करतो. झालेली सेवा संत समर्थ सद्गुरू बाळगीर महाराज यांच्या पावनचरणी समर्पित करतो. झालेली सेवा श्री 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 1008 अष्ट कौशल्य सन्मानित महंत नारायण गिरीजी महाराज यांच्या पावनचरणी अर्पण करतो. झालेली सेवा माझे श्री गुरु श्री श्री 108 महंत यदुबन महाराज गंभीरबन महाराज कोलंबीकर यांच्या चरणी अर्पण करतो आणि वाचेला पूर्ण विराम देतो. जय आनंद, जय जय आनंद, जय आनंद, जय जय